वन वे ट्रॅफिक. पण म्हणजे मग याच्यामध्ये जर खबरदारी घ्यायची असेल तर सगळ्या आईबापांनी लहानपणापासूनच आपल्या पोरांना जेवढं त्यांना भूक आहे तेवढंच खायला घातलं पाहिजे. एक्झॅक्टली. बळे बळे आग्रह करून कोंबायला नाही पाहिजे. नाही. त्यांचा ते जठर साईज वाढणार नाही याची खबरदारी घेतली पाहिजे आधीपासून. परफेक्ट. पण मग अमेरिकेमध्ये काय हे असंच होतं? म्हणजे अमेरिकेमध्ये म्हणजे बाकी जगात आपण कुठेही फिरलो तर त्याच्यापेक्षा अमेरिकेमध्ये हे प्रमाण खूप जास्त दिसतं. हे सगळं कसं आहे ना, हे जीन्सवर पण अवलंबून आहे, त्यातल्या त्या लोकेशन्सवर अवलंबून आहे. आता जे आपण एथनिसिटी म्हणतो त्याला मराठीत माहीत नाही काय, पण त्याच्यावर अवलंबून. आता आपण भारताचंच बघा ना, नॉर्थमध्ये मोठी उंच गोरी लोक आहेत, साऊथमध्ये शॉर्ट, आणि त्यांचं खाणं वेगळं आहे. ते त्यांचं राईस इज स्टेपल डाएट. आणि आपण भाताला सांगतो नो 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 नो. म्हणजे उद्या मी जर डाएट करतोय म्हटलं तर काय करतात लोक, मी भात सोडला. कॉमन आहे, पण त्याने किती तुमच्या शरीरावर किती परिणाम होतो. पण होतो का? म्हणजे मला असं आहे की खरंच भात सोडल्यानं आणि असं हे सोडलं ते सोडल्यानं पोटाचा आकारावर नियंत्रण राहतं का? नाही राहत. नाही. कसं आहे ना, म्हणूनच हे ट्रिकी आहे. आता लोक कसं आहे ना, ब्लेम करतात फक्त लाईफस्टाईलला किंवा खाण्याला. तुम्ही तुमचं मेटाबॉलिझम पण समजून, हे आमचं काम आहे. तुमचा जो मगाशी प्रश्न होता, तुम्ही लठ्ठ केव्हा म्हणाल. एखादी व्यक्ती मोठी दिसेल 100 किलो जसं मगाशी म्हणलं, पण त्याचं बॉडी कंपोजिशन अनालिसिस, गुड प्रोटीन्स आणि म्हणजे गुड मसल मास आणि स्मॉल फॅट मास, इट्स यू आर हेल्दी. तुम्हाला काही काळजी करण्याची जरूर नाही. पण मग याच्यामध्ये आईबापांचा गोंधळ होऊ शकतो की आपलं बाळ गुटगुटीत आहे म्हणजे ते हेल्दी आहे का